हॅलो. सो आज आपल्या सोबत आहेत मिस्टर नारायण. मी नारायण आहे आणि मी या इंडस्ट्रीमध्ये गेल्या 8 वर्षापासून काम करतोय. सुरुवात ॲज अ हँडलर केली होती आणि आज मी सिनियर ग्रूमर आहे. लॅब जेव्हा पप्पीज असतात तेव्हा खूप घाबरलेला असतात आणि हस्की त्यांचा साऊंड, अरे शिजूला असा ग्रूमिंग करताना भरपूर डॉग असे असतात की ते फेसला लिक करतात. ते आवडतं मला. कस्टमरचा डॉग होता शुगर म्हणून, तोही शिजूच होता. तो आलता आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी. खूप दिवस होता आमच्याकडे. त्याला ॲक्च्युली टिक फिवर झालेला आणि तो त्याने शेवटची ब्रीद माझ्या हातामध्ये घेतली. एस्केप. कुठली ब्रीड? हस्की. खूप पडतो ना खूप वेळेस की जेव्हा डॉग रिॲक्टच नाही करते, मी ड्राय करतोय काहीही करतोय, तेव्हा विचार येतो मनामध्ये की हा काय विचार करतोय नेमका, की हा इतका शांत काय. हो, डॉग्स कधीच विसरत नाही ह्युमन्सला. लॉयल्टी, पेशन्स. पेट पॅरेंटला एकच सांगाल की फर्स्ट थिंग तर घरी ग्रूमिंग करताय, जर नॉलेज आहे बऱ्यापैकी तर करा. नाही आहे नॉलेज, नवीन पेट पॅरेंट आहेत तर मी प्रेफर करेल की प्रोफेशनलकडूनच करून घ्या. आय से डॉग. पेट पॅरेंटला फक्त काम त्याचं ग्रूमिंग करून घ्यायचं असतं, परंतु डॉगला ते ग्रूमिंग झाल्यानंतर जे फ्रेश फील वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. मत पकड बाई, या पे मत पकड, दर्द होता आहे. डॉग्सच्या लक्षात राहील सांगू शकत नाही, पण माझ्या लक्षामध्ये राहील एक डॉग आलेला माझ्याकडे इथे ग्रूमिंगसाठी, फुल्ली मॅटेड. त्याला ना दिसत होतं ना व्यवस्थित चालता येतं होतं. एवढा मॅटेड होता की शेवटी मी कस्टमरला बोललो तुमच्या जे नव्हतं असं सांभाळलं तर मला एखादा मेसेज जो पेट पेरेंट्स किंवा पेट लवर्सला द्यायचा आहे ऑन द ओकेजन ऑफ इंटरनॅशनल डॉग डे. मी सजेस्ट करेल तुम्हाला ब्रीड आवडते तुम्ही ब्रीड घ्या, परंतु खरेदी करण्यापेक्षा अडॉप्ट करा. इंटरनॅशनल डॉग डेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.